आज आपण कोणतेही मसाले किंवा कांदा, टोमॅटो, लसूण काहीही न वापरता रोजचीच भाजी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि भन्नाट चवीची बनवतोय। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं, त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं, मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची। गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले की पाव चमचा हिंग घालायची। हिंग फुलली की 2 मध्यम आकाराचे चिरलेले बटाटे घालायचे, 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घालायची। पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। जी आपण ओल्या नारळाची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची। पुन्हा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालून झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करायच्या। गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित अशी वेगवेगळ्या पदार्थांची थाळी सुद्धा मी शेअर केली आहे। चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल तिथे क्लिक करून पाहू शकता। कुकर थंड झाला आणि तुम्ही ते बघू शकता, मस्त लपथपीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे। नक्की बनवून